आज दिनांक 1 जुलै रोजी अमरावती शहरातील साईनगर रोडवर खड्डा पडल्यामुळे केंद्रीय मानव आयोग संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रताप काळे यांनी हा खड्डा त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी त्यांनी प्रतिक्रिया देताना केली आहे। आज साईनगरमध्ये मेन मुख्य रस्ता असल्यामुळे त्या रस्त्यावर जाणारे बालक वगैरे तसेच पुरुष महिला सुद्धा जात आहेत। परंतु या रात्रीच्या वेळी साईनगर परिसरात लाईन राहत नसल्यामुळे कदाचित या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। या रोडला एक छिद्र पडून त्यावर आता दगड ठेवण्यात आलेला आहे, परंतु या ठिकाणी हे जर लवकरात लवकर दुरुस्त करण्यात आलेलं नाही तर फार मोठा अपघात मोटरसायकलवाल्याचा होण्याची दाट शक्यता आहे असे माझे मत आहे। तरी प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित हा खड्डा बुजवावा किंवा पर्यायी व्यवस्था करावी अशी आमची एक मागणी आहे। प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी अशी मानवाधिकार संघटनेचे विदर्भ प्रमुख यांनी ही मागणी केली आहे। अन्यथा हा खड्डा दुरुस्त न केल्यास मोठा अपघात इथे होऊ शकतो आणि यामुळे जीवितहानी होऊ शकते। याला जबाबदार कोण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। या खड्ड्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो। गेल्या 4 ते 5 दिवसापासून हा मेन रोडवर खड्डा पडल्याने या रोडवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक व पायी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे अपघात होऊ शकतो व या खड्ड्यात पाय केल्यास पायी निकामी होऊ शकतो अशी माहिती प्रताप काळे यांनी घटनास्थळी दिली आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अमरावतीमधून राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट।